नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो खूप छान आणि सुंदर अशा प्रकारे होणार आहे, कारण की आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते आजी आहेत आणि त्यांनी ह्याच्या आधी कधीच कॅमेरा फेस केला नव्हता। जसे की आपले बाकीचे सबस्क्रायबरही कॅमेरा फेस करत नाहीत, तसंच आजींनीही कधीच कॅमेरा फेस केलेला नाही, ते पहिल्यांदा म्हणजे कॅमेरा फेस करतायत। तर त्यांच्याकडनं जर काही चुकलं वगैरे तर तुम्ही थोडंसं सांभाळून घ्या। तर चला आता सुरुवात करूयात। नमस्कार आजी। नमस्कार सर। काय आपलं नाव? माझं नाव तारा गायकवाड। बरं, सर वगैरे नका म्हणू, मी तुमच्या मुलासारखं आहे। असू द्या ना, पण जरा काय होतंय इम्प्रेशन पडेल तुमच्या। बरं, कुठं राहता तुम्ही आता मावशी? मी सासवड गावामध्ये म्हणजे पुण्यात राहते, गाव माझं सासवड आहे। मूळगाव सासवड, आता राहायला पुण्यामध्ये? हो। बरं, पुण्यामध्ये कधीपासून राहता तुम्ही? झाली 15 वर्ष झाले असेल सरासरी। अच्छा, मग सासवड पण तसं पुण्यामध्येच येतं ना? हां, पुणे जिल्हा, सासवड पुणे जिल्हा। बरं, काय काय कसे तुमच्या बरोबर अनुभव घडले आणि कधीची ही गोष्ट आहे सगळी? ती म्हणजे मला एक 30-35 वयाच्या ह्याच्यात घडलेले ही प्रकरण। अच्छा, बरं, काय कशी घडली, सुरुवात कशी झाली? ती असं म्हणजे शेतीत ते पेरतात ना, ते भात वगैरे, पेरणी तर ती पहिली पेरणी ती भाताची केलेली होती। आता खेडेगावचे लोक जरा पैसे म्हणजे बचत योजना करतं ना, पैसे द्यायला म्हणजे आपल्याला खर्चाला राहत्याला पैसे, मुलं शाळेत जातात, लागतात पैसे, त्याच्यासाठी मग काय करायचं, काम नाही कुठंच, तर मग जायचं आपलं त्यांच्याकडे, आपण जायचं 4 दिवस, त्यांना आपण 4 दिवस आणायचं, आपल्या शेतामध्ये आणला आणि त्यांच्या शेतात आपण जायचं। हां, हो, असं करायचं। मग ते त्याच्यासाठी आमची मावशी होती, मावशीने सांगितलं माझ्याकडे 2-4 दिवस, आणि जरी का होईना मी तुला जरी लागत नसली तरी मी पैसे देईल। त्यावेळेस किती 12 रुपये रोज होता। बापरे, काहीच नाही म्हणजे त्या 12 रुपयात पण ते बहुमोलाचे ते त्या काळात। हां, आणि तर ते मावशीने सांगितलं काय बी कर, तुझ्या मनाला वाटेल तसं कर, पण तू ये माझ्याकडे म्हणले। तर मग ठीक आहे, तिची शेत असं, तिचं शेत असं आणि माझं शेत असं भाताचं, म्हणजे तिरका असं त्रिकोणी। हां, एकच म्हणजे एकच वावर ओंडायचं आणि माझं वावर आलं शेत। हां, तर मग तिने मला सांगितलं माझ्याकडे येतं, म्हणलं ठीक आहे येईल। तर सकाळी मग लवकर उठले, संध्याकाळचीच आली होती मावशी आमची सांगायला। त्यावेळेस तुम्हाला 12 रुपये एका दिवसाचे भेटायचे ना पैसे? एका दिवसाची। ते 12 रुपयात काय काय यायचं त्यावेळेस? 12 रुपयात तर मग ज्वारी वगैरे हे 12 रुपयात यायचं। 12 रुपयाची 5 किलो ज्वारी यायची त्यावेळेस। तो काळ सुद्धा मला वाटतं लई पुढे गेलेला असेल, जरा अलीकडचा। 3.5 रुपये रोज होता तेव्हा। आमचे सासरे शेतात बाया घ्यायचे ना, त्यांच्यातून मी वेगळी राहिले, तर कमीत कमी 12 रुपये पकडा, 20 रुपये, 25, 12 रुपये असं काहीतरी असणारच ते। अच्छा, बरं। तर मग ती मावशी संध्याकाळची आली, बोललो, बसलो, चहा वगैरे केला तिला बी, मी पेले, ती पेली, आणि मग नंतर म्हणली नक्की या, मी बाया बघणार नाही। तर म्हणलं ठीक आहे, 2-3 दिवस तुझ्या तिथं काम करते, तुम्ही माझ्या इथं येऊ शकशील नाही का? तर मग ठीक आहे म्हणलं। तर सकाळी लवकर उठले, आपली पोरांना, मोठा मुलगा माझा काहीतरी कितवीत असेल माहीत नाही, पण मोठा होता तो। तर छोटी 2 पोरं होती, एक मुलगी आणि एक मुलगा, म्हणजे टोटल 3 पोरं। 3 पोरं, एक मुलगी, 2 मुलं। तर ते मोठा होता, पण या पोरांचं सगळं उरकायला लागायचं ना मला, आंघोळ बिंघोळ ही दप्तर टिफिन सगळं करावं लागतं। तर मग ते सगळं उरकलं, कपडे बिपडे, पाणी यायच्या 7च्या आत सगळं रेडी माझं, म्हणजे कसं स्वयंपाक वगैरे। मग पाणी आलं की लगेच कपडे धुवून टाकायचे, कपडे धुवून टाकले की आपण जेवण करायचं। ते पण ती मावशीच्या घरी जायचं म्हटल्यानंतर मी जरा आरामातचा काम चालू केलं, मावशीच्या घरी जायचं म्हणल्यावर। तर मग ते आम्ही उरकलं, 11:30ला निघालो। तर 1 किलोमीटर अंतराचं ते शेत घरापासून। हां, घरापासून। तर मग 1 किलोमीटर अंतरावर तर ती झाल्याच 12 वाजल्या नाही का, 12 वाजल्या। तर घड्याळ नाही, पण अंदाजे सांगते 12 वाजल्याचं, 11:30 वाजेपर्यंत घरात चौकोनी होतं, पण रोडला लागल्यावर किती वाजले शेतात जायला काय एवढं लक्षात येईल? बरोबर। आणि त्यावेळेस गाड्या बिड्या पण कोण घालायचे? सगळे कोण घालायचं? घड्याळ घातलं तर नावं ठेवायची लोक। हां, अशी करायची। खेडेगावाला लई वेगळा पद्धत होती त्या काळात। आत्ता खेडेगावाला कुणीच कुणाला भेट नाही, म्हणजे लाजत नाही, काय नाही, कुणी कुणाला नाव पण ठेवत नाही, पण त्या काळात आम्हाला ठेवायचे नाव। आम्ही नांदून वागून आलो तर लोकांच्या
प्रत्येकाच्या वाड्यात जाऊन चुलत सासरा त्याचा चुलत सासरा सगळ्यांचं दर्शन घ्यायचं मग आपल्या घरात जायचं म्हणजे अशी पद्धत होती त्या काळात पहिली. हो आमची सासू सांगायची त्यांच्या पाया पड त्यांच्या पाया पड जाताना बी त्यांच्या पाया पड चुलत सासऱ्यांच्या यांच्या सगळ्यांच्या पाया पड म्हणजे पहिले पण लोक मोठ्या माणसांचं भरपूर ऐकायचे ना, आता थोडे ऐकतात. आता नाही ऐकत. आता कोण कोण आता आमच्या सुनाच पायाला बघत नाही तर ती कशाचं जाऊ दे ती विषय गेला आता आहे का नाही. आता हे नवीन कलियुग निघालेलं हे. तर मग तुम्ही निघाले शेताकडे. शेताकडे निघाली मी. शेताकडे निघाले तर मावशी बी आली. मावशीच मला आली बोलवायला. मी लय आरामशीर काम उरकत राहिले. मावशी आली बोला अगं तारा चल ना उरकलं का तर म्हणलं ठीक आहे म्हणलं झालं. नुसतं ते गमिण्यात जेवण भरायचं आणि ती टावेल घ्यायचं आणि खुरपं टाकायचं राहिलं होतं ना टाळा लावायचा दोन्ही घरांना निघायचं. त्याच्यानंतर आम्ही निघालो टाळा बिळा लावून निघालो तर 11:30 वाजून गेल्या होत्या. तर ते अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर माझं इथून पायीच गेलं सगळं. आता वाटलं नको जायला शेतात कंटाळा म्हणजे लईच कंटाळा आला असं वाटतं गपचूप झोपावं असं झालं मला. काय करावं ते सुचना पण मी म्हणलं हिला एकतर सांगून ठेवले मी येते म्हणून मग ती कशी करेल विश्वास ठेवेल का माझ्यावर म्हणून मी ना तर अशीच पाय वडत गेले. खरं तर तिथंच मला प्रॉब्लेम घडायला लागले अर्ध्या रस्त्यात. आणि मग हळूहळू पोचलो तर थोडीशी एक पात करायची म्हटलं तर हे बघा 1 फण 2 फण 3 फण 4 फण हां तर 4 फणाची पात अशी असती ती छोटीशी अंगापुरती. हा एक पाय इथं पकडायचा एक फणात एक पाय ह्या फणात पकडायचा हां आणि हिकून असं खुरपायचं हिकून असं 4 फण बरोबर चालतात हां. आणि तर एक्स्ट्रा घ्यायचं म्हणलं तर मग अजून इकडे एक घ्यायचा इकडे एक घ्यायचा. तर ते मावशीची इथं असल्या कारणाने मी जास्त पात घेऊन चालले पण ती जास्तच मला काहीतरी वेगळा प्रकार घडायला लागला. म्हणजे हातपाय असं वाटलं झोपावं का काय करावं. नंतर हळूहळू मला म्हणजे असं ही दिसाना गवत दिसाना त्यातलं आणि किती छोटीशी पात लावली इथून त्या कुंडी इतकी बी नसेल केली तिथपर्यंत जायच्या अगोदरच 4-5 फूट फक्त 4-5 फूट लई लांब करावी लागते पात. त्यावेळेस जेवणाची इष्टी यायची आमची पुढच्या गावाला जायला. इष्टी आली की जेवायला बसायचो आम्ही. अच्छा म्हणजे एसटीवर टायमिंग ठरवायची तुम्ही. टायमिंग ठरवायचं इष्टीवर 2 वाजायच्या बरोबर. तर मग ती इष्टी नाही आली काहीच नाही आलं तर मग आता लाज बी वाटायला लागली. पण ते प्रकार लाज हा प्रकार माझ्यात उरला नाही कारण ह्याला कसं म्हणून मला भूक लागली म्हणून. कारण शब्द दिलता ना तुम्ही. शब्द दिलता ना की हो शब्द हां. तर मग छोटीशी पात घेतली तर मग आता ते मी तिचा विचारच केला नाही. मला जे काय होतंय ना ते माझंच मी बघते. त्याच्या अगोदर मला गवत दिसाना मी असं एक डोळा करायचे आणि खुरप्याने अशी करायची. पहिलं गवत काढायचे आणि खुरप्याने अशी खुरपायची आणि खुरपले परत पुढं चालायचं हां गवताच्या ठिकाणी परत पुढं चालायचं परत डोळा असा करायचा परत असं करायचं. म्हणजे हा प्रकार किती वेळ चालला हे मला मी सांगू शकत नाही. पण ते कशामुळे झालं तुम्ही काय खाल्लं पिल्लं होतं का सकाळी. खाल्लं होतं पोटभर. घरी सांगते ना मावशी जायचं म्हणून आरामशीर पोटभर जेवण केलं डब्याला बी भरपूर नाही. झोप वगैरे झाली का तुमची रात्री व्यवस्थित. हा झोप बी सगळी पण ते मला झोप बी नव्हती ती झोप नव्हती मला अशी पण डोळेच बंद झाले आपोआप असं म्हणजे मला खोलावं लागत होते. आणि तेवढ्याच अवधीत असं जरा म्हणजे लई डोंगर मोठा नाही तसं माळरान असं तर त्या माळरानावर वरून एक बाई अशी लांब सडक केस अशी लवणीपर्यंत हां हिरवीगार साडी आणि हिरवीगार साडी ब्लाऊज हिरवाच मॅच असलाच आणि चालली अशी किती 1 फुटाच्या अर्ध म्हणजे अर्धा फूट चालली आधा अंतरी अशी एवढं असं अशी आधा अंतरी चालली. वरती जमिनीवर न पाय ठेवता हां जमिनीवर न पाय ठेवता चालली अशी फास्ट चालली वाऱ्यासारखी चालली अशी फास्ट. तर मी म्हणलं कोण गई ते काहीच कळाना म्हणजे ओळखीत मला ते म्हणजे चेहराच ओळखू आला नाही. मला ते प्रकार तसा व्हायला लागला ना मला समजलं नाही का होतं असं किंवा का नाही असं काही नाही. पण त्या मावशीला तर मी सांगितलंच नाही मला असं होतं म्हणून सांगायला अवसानच नाही मला. म्हणजे वेगळाच प्रकार व्हायला लागला. झोप यायला लागली काय भूक लागते घडीत झोप लागते घडीत असं म्हणजे झोप नाही म्हणजे पडावं असं व्हायला लागलं मला. म्हणजे अंगातलं त्राण गेलं का हां म्हणजे खुरपं पण हातात घेऊन आहे असं झालं. मग ती मावशी बघत असेल पण तिला माझ्याविषयी काहीतरी शिजत असेल पोटात की हिला शेतात कामाला आणली आणि ही का अशी वागायला लागली माझ्याबरोबर माझ्या शेतातलं काम करा ना. तिच्या शिजत असेल त्याचा विचार केला नाही मी. तिच्या पोटात काय शिजते माझ्याबद्दल ते मी काहीच विचार केला नाही. चेहरा दिसला का तुम्हाला त्या बाईचा. हो कशी होती दिसायला चेहरा कसा. सुंदर नाक सडक लांब असलं नाक
आणि तुम्हाला सांगते उंचीपुरी लांब असं लांब लांब दंड, ती पहिल्यापासून तिला मी बघायचे. माझं लग्न आणि तिचं लग्न एकाच वेळेला झालं होतं. अच्छा. म्हणजे एका वर्षात झालं होतं. पण ती आता बाकीच काही नको सांगायला, एका वर्षात झालं होतं. पण तिने त्या विहिरीत, त्यांच्या शेतातल्या विहिरीत आत्महत्या केली. ती बाई होती. मी तिला नंतर ओळखली, पण ती मला अशी छान बोलायची पहिली, पण ती त्या काळात तशी बोलत नव्हती मला. ती डायरेक्ट आली आणि तिचं वातावरण बघितलं. बाई म्हणलं, ही गं कोण आली खुरपायला, पण हे असं कसं हिचं आधांतरी पाय खुरपायला, तर ही सांगू शकत नाही ना, ही तर नाही इथं गावात म्हणलं नाही का. तर मग मला ती म्हणलं कोण आहे काय आहे असं विचारपूस केली, ती काहीच बोला ना मला. नंतर डायरेक्टली तिने असं एका हातात असं नरडं पकडलं, गोल 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 असं फिरवलं. तिने गोल गोल फिरवून आता पाणी दिसतंय मला एका साईडला, तळं दिसतंय तळं. तर बाई म्हणलं तळ्यात पडल मी, पाण्यात पडल, तळ्यात नाही बोलले, पाण्यात पडल. तर ती अशी गोल गोल फिरवायची, थाडक्याने फेकून द्यायची, गोल 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 फिरवायची, थाडक्याने फेकून द्यायची. असं लई वेळा झालं, म्हणजे किती वेळा, 4 किंवा 5 वेळा, अशा सरासरी 4-5 वेळा झालं. मी म्हणलं बाय तू माझ्याशी का मुकाबला अशी देती, मी काय केलं आहे तुझं. म्हणलं काहीच नाही. म्हणलं तू कोण आहेस, मला म्हणजे ओळख हा प्रकार राहिलाच नव्हता त्या काळात. म्हणलं कोण आहे तू, काय आहे मला, आणि तुझं माझं काहीच नाही. सहसा म्हणजे मी कधी कोणाशी भांडण नाही करायची, गोड बोलायचे जरा. म्हणजे माझं ते वातावरणच पहिल्यापासून आहे, गोड बोलणं हा वातावरण. म्हणजे कसं गोड बोलण्याने सगळं जिरतं. आपण लोकांच्या शेतात उशिरा गेलं तरी ते माणूस काय बोलतो, बाई गोड बोलते, हे काम करून टाकलं. अंगात शक्ती होती तेव्हा माझी. जरी उशिरा गेले तरी ते बरोबर अगोदर गेलेल्या माणसाच्या पुढं पात न्यायची, अशी म्हणजे हिंमत होती त्या काळात. तर मग गोल 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 लई वेळा पाडली. म्हणलं अगं बॉलसारखं माझं सगळं शरीर केलं आहे. म्हणलं का गं असं केलं. म्हणलं दुखायला लागले, मला आता रडाई येते बघा ते काळाचं आठवण यायला लागली. तर का तर मी म्हणलं एक तर रोज कष्ट करायचं आहे मला माझ्या शेतात, लोकांच्या शेतात, आणि माझं सगळं बँड झाल्यानंतर मी कशी शेतात जाणार. माझे मालक बी करायचे काम, पण कसं म्हणजे खेडेगावाला म्हणजे एवढा पैसा नसतो ना. असं घोडा चालवायचे, लग्नात घोडा चालवायचे. मग या पावसाच्या दिवसाला घोड्याचं काम नसायचं. बरोबर. आणि तर मग ते उन्हाळ्याच्या टायमाला काय करायचं, आपलं मुलांचे ते वह्या पुस्तकं ड्रेस शाळेचं काय जे काय लागतं ते उन्हाळ्यात घेऊन, उन्हाळ्याचं ते बॅलन्स ठेवायचं, धान्य वगैरे भरून ठेवायचं, तांदूळ गहू ज्वारी. आणि मग ह्या पावसाच्या वेळेस कसं रिलॅक्स होतं माणूस, की नुसतं कमवायचं भाजी बिजी, आणि काही मुलांना शाळेत लागलं तर हां एवढा का त्रास देते म्हणलं तुम्हाला. तर ती अशी बोलली मला, काहीच बोलली नाही. 2-3 वेळा 4-5 वेळा असं म्हणजे बॉल टाईप असं फेकलं. तर म्हणलं बाई माझ्या जीव जातोय का काय. म्हणलं ह्याच्यात मला ह्या पाण्यात नाही का, तो असं गोल गोल फिरू नको. म्हणलं तू कोण कुठली काय कशाबद्दल मला अशी करतेस तू. आता ती मग असं बोलल्यानंतर तिने तिच्या मनाची शांती झाली ना, मारून 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 त्यावेळेस सांगितलं तिने मला भेळ दे. तर मग मी एवढं शेतात कुठं, शेतात थोडी भेळ आणतं म्हणून, घरून आणली तरच ठीक आहे, पण शेतात काही दुकान आहे का काय, शेत म्हणजे शेतात. भेळ मागितली का. भेळ मागितली. मग भेळ मागितली तर मग ते आपण दुकानात जातो ना, चांगल्या होलसेल दुकानात नाही का, ते म्हणजे हळदी कुंकू अशी टेक लावलेली असते, हां त्या टाईप असं बिळीची टेक लागलेली दिसली. मग तुम्ही तिथून निघाले का मग. कुठून. ती बोलली नंतर की मला भेळ पाहिजे म्हणून. नाही निघाले मी, तिथंच थांबले मी. काम बिम सगळं तिथंच. इथून इतकी पात लावली, अहो किती पाथा लावतो दिवसभराच्या, लई पाथा लावतो, पण ते सगळं काम जागेवरच राहिलं. आणि हा प्रकार मला काय चालला आणि कसा दिवस गेला हेच मला कळलं नाही. पण माझ्याबद्दल मात्र त्या मावशीचं लई बेकारी उत्पन्न झाली असेल मनात, की काहीच काम केलं नाही मला. पण मला सांगता बी येईना ना की मला असा प्रकार होतोय म्हणून. आणि मग आता ती मला म्हणली का ते मला भेळ दे. तर मी म्हणलं बाई भेळ काय हे तर नाही, हे काय दुसरं काय मागितलं तर ठीक आहे, पण हे भेळ कुठून आणणार म्हणलं. आम्हाला भेळ आणायची म्हटलं तर दुकानातून तिकडं लांबून जाऊन आणावी लागते. हां तेव्हा शेतात मिळते भेळ, ही तर कुठून. तर भेळ म्हणल्यावर ती अशी थोडा ते हळदी कुंकाची टेक कशी असते तशी, असा थाळा आपण भाकरी बनवतो तसा थाळा भरून अशी टेक लागली. हळदी कुंकाची टेक कशी लागते तशी बिळीची टेक लागली अशी थाळ्यामध्ये डोंगरासारखी. हां अशी टेक लागली. तर ती माझ्या म्हणलं भेळ पण आली इथं, कसं काय अशक्य ते शक्य झालं म्हणलं इथं. खा. तिने सगळं घेतलं आणि खाल्लं.
तर मी म्हणलं बाई हा वेगळा प्रकार दिसतोय. तर ती मी तशीच अशी काय होतं तर मला आम्ही झोपले का बसले काहीच मला माहीत नाही ते बरं का. आणि मग ते दत्तगुरू आले कुठून आले हे मला माहीत नाही. दत्तगुरू आले. म्हणलं बाई हा माणूस कुठून आला बाई, आता हे दुसरा माणूस आला काय मारायला म्हणलं मला. म्हणजे तिने एक मारोमार घेतली मला, भीती बसली होती, भीती बसली मनात माझ्या. तर म्हणलं बाई हा बी माणूस मारायला आलाय का. तर मी अशी बघते तर दत्तगुरूंचं ते सगळं मला हे दिसलं. म्हणजे कसं आमच्या तिथं दत्तगुरू मार्गक्रमण होताना त्यांनी लई माझी परीक्षा बघितली. पण तुमचा विश्वास असो अगर नसो, पण थोडंसं मी सांगते. मी इतर ठिकाणी दत्तगुरूंचं सांगत नाही, कारण ते बी म्हणताल की मला जे विश्वास ठेवत नाही त्या ठिकाणी तू का पाठवलं, मला प्रायश्चित्त देताल. पण ही खरी गोष्ट घडलेली माझ्या घरात पहिल्यापासून. म्हणजे नारायणपूरला ज्या वाटेने गेले त्या वाटेने दत्तगुरूंचं मार्गक्रमण तुळशीपाशी झालं. मग ती एवढं खणलं मला सगळं इडी बोलत होती, नाही मिळालं. मग दत्तजयंतीच्या दिवशी मला ते सापडलं. काय भेटलं तुम्हाला? पिंड सापडली. अच्छा. मग त्या पिंडीतच सगळं होतं ना. पिंड म्हणजे अशी गुडबुडायची, जमिनीत गुडबुडायची. असं वाटायचं काढावं. नवरा असं अशी केस पकडून मारायचं. मला कसं देव म्हणून तू येड्यागत करायला लागली. म्हणलं असू द्या. मी म्हणायचे देवा तू ह्यांना तरी दाव. असं दिसायचा विरळ व्हायचा. काय दिसायचं? दत्तगुरू. अच्छा. हां, ते जमिनीत जायचं. शेणाची घर होती. आत्ता माझ्या पोरांनी मग चांगलं घर बांधले पण त्या काळात शेणाची घर होती. मग हे मातीने सारवायचं असं घर, माती ते गौरीचं ते मिक्स करून ते सारवून काढायचं. ते तसा प्रकार होता. मग ती मी अशी उकरायची खाली हातानेच उकरायचे. मला काहीच नव्हतं होत, हाताने उकरायचे. पण हिथं गेलाय दत्तगुरू म्हणायचे. हे मी सगळी म्हणले हिच्या डोक्यात जरा परिणाम झाला. मग माझ्या भावांनी, वडिलांनी, बहिणीने हे बघा इथं गोरपडी आहे बघा, गोरपडी हडपसरची गोरपडी. हां, तर त्या गोरपडीच्या दवाखान्यात इक्बाल म्हणून दवाखाना होता. त्यांनी माझं डोक्याचं चेक केलं. कशाचं चेक करायचं माहीत नाही मला, पण ते काय केलं चेक. तर त्यांनी एवढ्याशा गोळ्या दिल्या. मी रोज त्या भावाच्या गच्चीने फेकून द्यायची खाली. हां, कारण का मी म्हणायचे देवा मला हे काय नाही आहे, हे तूच सगळ्यांच्यात पसर. पण ते शक्य नसतं. तर ती शेवटी मी गप्पच बसली ना. मग ते मला उपयोगी पडलं बघा. मी जे तो रस्ता धरला ना ते उपयोगी पडला. मग ते असा उभा राहिला. मी म्हणलं आता हे दुसरा बी माणूस आला काय मला मारायला. तर मग हादारले पण हातात कमंडलू बघितला, एका हातावर धूप. आता ते नारायणपूरच्या अण्णा महाराज तर तुम्हाला ऐकून असताल, आता वारले. रडाई येते हो. ते आमचे गुरु होते खरं. हा, मला त्यांनी माझ्या मुलीला सुद्धा घेऊन गेले होते तिथं. का तर म्हणलं मला मार्ग द्या, म्हणजे ह्याचा मार्ग द्या. पण ते मार्गाची वयोमर्यादा लागते त्याला. त्यावेळेस ते मार्ग देतात. म्हणून मार्ग नुसतं घेऊन काही उपयोग नाही, त्याचं पालन केलं पाहिजे. मग मुलाबाळांच्यात पालन नाही होत, बरोबर, रोज पूजा नाही होत, बरोबर. आणि जिकडं कुठं जायचे तिकडे आपल्याला जाऊ शकत नाही बाया माणूस. मग तिथंच त्यांनी स्टॉप करायला लावलं. म्हणून अशी काठी उगारली, पण आवाज बंद कर. मग म्हणलं माझ्या नवऱ्याच्या डोक्यात शिरकावा असं की म्हणजे की तू मला करायला एंट्री दे फक्त, मी करते, मला ताकद आहे. पण ते उपास पकडलं, फोडून तोडून टाकायचं, उपास म्हणून तू मला ओळखत नाही, तू मला असं नाही, असे प्रकार लई घडले. बस सगळं नको सांगायला, लई प्रकार घडले. नवरा मारायचा, जिपरी असा उपसायचा, हे करायचा. पण मी म्हणलं मारलं तर परमेश्वर ह्याच्यात एक तरी दिवस तू ह्यांच्यात म्हणजे अंतःकरणात शिर. पण त्यांना ज्यावेळेस अण्णांनी सांगितलं ना की तुम्ही हे करा, काय तुम्ही जसं होईल तसं करतो, ज्या परिस्थितीत तू करतीस ना दत्तगुरूंचं त्याच परिस्थितीत कर. मग ह्यांचा विश्वास बसला जरा. मग खरं सांगते तुम्हाला, कशात कमी पडलं नाही मला. खेडेगावातच असून कशात कमी पडलं नाही. त्या काळात ना सायकल होती बघा. मग पैशाला पैसा जोडला, पिठात पीठ, मिठात मीठ. मग नारायणपूरला मला सायकलीवर न्यायला लागलं. आणि मग पहिली एक बाई होती, ती मला रोज न्यायची शेतात. आणि तिच्याबरोबर ती मला म्हणली नारायणपूरला चला. म्हणलं मला एंट्री देणार नाही. म्हणलं माझा नवरा अजिबात नाही एंट्री देणार, लई खतरनाक आहे म्हणलं माझा नवरा. तर ती बोलली ती बहिणीचं नातं होतं ना, तिचा आमिशीन फॅक्टरीमध्ये तिचा नवरा होता. तर ते काय गायब केला कोणीतरी वाटतं. बापरे, नवऱ्यालाच गायब केला. तर ती अशी सुंदर पोरगी होती, तर ती नवऱ्यासाठी नारायणपूरला जायची. मग म्हणलं मला न्यायचं असलं तर ह्यांना खोटं तू सांग बाई, मी नाही सांगत खोटं. मग तिने खोटं सांगून 2 दिवस जायचं, 4 दिवस जायचं, 21 गुरुवार केले मी.
21 गुरुवार केले. मग स्वयंपाक करता करता मला तिथल्या नारायणपूरच्या घंटीचा आवाज यायला लागायचा. घरीच? हो, घरी. मग मी भाकरी करता करताच त्याची आरती घ्यायची. आणि ही चुलीत फुकायला लागले ना, दत्तगुरू यायच्या टायमाला चुलीत फुकायला लागले. चूल होती तेव्हा, हो, गॅस बीस नव्हता. चुलीत फुकायला लागले, चुलीत उभा. नळाखाली हांड्यात भरायला लागले, हांड्यात उभा. चहा पातळ काय प्रकार असं ना त्यात उभा, सगळ्या प्रकारात उभा. मग म्हणलं ही कंप्लेंट जिथून आले तिथंच न्यायला पाहिजे. नारायणपूरच्या अण्णाला नेली. मी शॉर्टकट सांगितलं. लई प्रकार घडले मला, लई म्हणजे एवढे पुस्तक भरल, वही भरल. मग ते शॉर्टकट सांगितलं. आपल्याला सांगायचं एक होतंही नाही. ठीक आहे, ठीक आहे, सांगा काय प्रॉब्लेम. मग कुठं राहिले तेव्हा मी ते तुम्ही अण्णांकडे गेले? मग अण्णांकडे गेले. तर मग पोरांच्या बापाला नेलं मी, आधीवर पुरीला नेलं मी. मग काठी उगारली. मग उगार ना, नका उघरू. पण त्या काळात मला आई नव्हती, वडील नव्हतं. ते नारायणपूर माझं माहेर आणि तुम्हीच माझं वडील. म्हणलं मला ह्यातून मार्ग द्या. हे खरं आहे का खोटं हे मला समजत नाही. मला असं वाटतं की पेटीत बसावं. त्यावेळेस कपाट वगैरे सुद्धा नव्हतं. आता 500 कपाटा पडल्यात म्हणजे घरात, म्हणजे 500 नाही म्हणजे, पण आहेच चिकार. पण काय ते ड्रम असायचा. ड्रममध्ये बसू का पेटीत बसू का गोरड्या सगळ्या अंगावर घेऊन पडू म्हणजे मला ते दिसणार नाही. पण ते श्वासाबरोबर होता ते माझ्याबरोबर. आणि त्याच्यामुळं मी ह्या संकटातून वाचले. तर तुम्ही ते अण्णा महाराजांकडे गेल्यानंतर मग त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं तू कर म्हणला, होईल तेवढं कर. मार्ग लगेच नाही मागितला. मी पोरगी होती माझ्याबरोबर. तर मी म्हणलं मला हे खरं करून द्या, माझ्या नवऱ्याला खरं करून द्या म्हणलं. कारण म्हणजे जे तुम्ही सांगितलं आहे ते लेक्चर द्यायचे, हे करायचे, त्या हिशोबावर लेक्चरवर मी सगळं ध्यान दिलं. आणि मंत्राने आपलं मनाचे शुद्धीकरण होतं. मंत्र मोठं हे आहे. आणि दत्तगुरूचं साठी तुळस आणि उंबराचं झाड मेन आहे. तुळशीपाशी यायचं आणि दिसायचं. मी म्हणायचे देव आहे का कोण आहे, भूत आहे का देव आहे, मला नाही माहिती. मी म्हणायचे खरं देवासारखं दिसलं की असं वाटायचं पकडावं त्याला, पण ते सापडत नव्हतं. गेलं की असं वाटायचं हळदी कुकाचं करण न्यावं. पण मी म्हणायचे देवा कुत्र्याच्या तोंडातून येऊ दे, मांजराच्या तोंडातून येऊ दे, पक्ष्यांच्या तोंडातून येऊ दे, की हिथं दत्तगुरू हे म्हणून. मग ते चिमण्या यायच्या तिथं, चू उंबराच्या झाडा, चू उंबराचं झाड एवढं रच होतं आणि तुळस होती त्याच्याकडेला. पण मी तुळशीला हात नाही लावला आणि उंबराच्या झाडाला नाही हात लावला. दुसरीकडं मी एवढं मोठं खणलं असं, एवढं असं सर, पण त्याच्यात नाही सापडलं. त्यात असं गुडगुड आलोय मी आणि गुडगुड व्हायचं असं की मला काढ असं. आणि ते असं लावलेलं आणि ते हे भस्म लावलेलं आणि ते गाईला दूध पितोय. ते हे साप असं तोंड करून गाईचं दूध पितोय. मग ते तर मी म्हणलं उपसून काढावं. ते तुम्हाला दिसायचं का डायरेक्ट? हो. कधी दिसायचं? दिवसा डावळ्या? कधी पण. मी एकटी राहायचे. मी सगळे लोक शेताला गेली ना, सगळी लोक शेताला गेली ना सर, मी एकटी जायचे. कारण का माझी आरती राहिली ना की वाटाने हळूहळू मनातली म्हणत कुणी येडं नको म्हणा. एक तर एवढ्या मोठ्या गोळ्या मला खायला घरातल्या माणसांनी दिले आणि परत अजून प्रकार दुसरा काय वाढला, इंजेक्शन करून ॲडमिट केली म्हणजे काय करणार मी. म्हणून मी मनातच पाठ करायची. ते शेतात लोकांच्या शेतात कामाला जास्त तोपर्यंत व्हायचं माझं ते. तरी मग ते सगळं म्हणजे सगळी म्हणजे ती दत्त जयंती करायच्या वेळेला त्या अण्णांचं मला ध्यान झालं. म्हणून मला रडायला आलं सर. त्यांनी म्हणजे लेक्चर देऊन लेक्चरमधून कसं सांगितलं की ज्यावेळेस आपल्याला संकट असतं ना त्याच वेळेस आपलं ते अमृत समजायचं. संकट आणि मार्ग कळतो, अमृत समजायचं असं सांगितलं होतं. म्हणून संकट आले तरी दाबून ठेवायचे, संकट आले दाबून ठेवायचं, कवर संकट येऊन दाबून धरायचं. बरोबर. मग नंतर ते सगळं आता सोडते मी, पण ते मला उपयोगी पडलं. मग ते तुम्ही म्हणले की तुम्ही कमरेपर्यंत खांदलं, तिकडे भेटलं नाही काय? मग त्याच्यानंतर कुठं खांदल्यानंतर ते भेटलं? मग त्याच्यानंतर मी सांगते ना तुम्हाला. असं मग आमच्या दिराला बिल्डिंग बांधायची होती. मग ते पलीकडच्या आम्ही रोडटच होते. मग हिथलं म्हणे त्यांचं घर चांगलं बांधलेलं होतं ना, ते बँकेत कामाला होते. मग त्यांचं घर चांगलं बांधलेलं होतं. मग म्हणे जा तुमची 3 पोरं आणि तुम्ही 2 जण, 5 माणसांना चिकार होती घर हे नाही का, चिकार होऊन जाईल जागा. मग त्यांनी इकडे बिल्डिंग बांधली. इकडं गेले तर मग ते इकडं आलं, असं ते इकडं आलं. अच्छा. मग इकडं आलं. आणि तुम्ही काय प्रश्न विचारला होता मला? तेच की ते जे खणलं ना ते तुम्हाला भेटलं नाही, मग नंतर कुठं खणल्यानंतर भेटलं? ऐका ना सांगते. मी ज्याच्या घरी चांगल्या श्रीमंताच्या घरी कामाला जायची मी बी काय, माझी सासू सासरे गरीब नव्हते.
पण मला आमचा हे गोंधळ चालायचा ना भांडणाचा, नवऱ्याचा माझा, म्हणून सासू-सासऱ्यांनी सोडून दिलं. आणि माझ्या आईबापाच्या घरी माझे वडील म्हणायचे नांदून दावायचं मला, नांदून दावायचं मला, तुला काय माघारी यायचं नाही परत. माघारी यायचं नाही परत, तुला लागलं ते काय पण देईन. माझे वडील पण नाहीत आता, आई पण नाही, वडील पण नाहीत. म्हणून मी ते नारायणपूरच्या अंडाला हेच माझं माहेर, तुम्ही माझं आईबाप म्हणलं, मला मार्ग द्या. त्याने मला अशी काठी उगारली. त्याला प्लेननी फुलं पडतात, प्लेननी पडायची फुलं दत्त जयंतीला. हो. म्हणून मी घाबरले नाही, म्हणलं तुझ्या पायापासून आलेलं आहे, तुमच्या लेक्चरमधून जी केले तेच आलं आहे म्हणलं घरापर्यंत. मग तुम्ही ह्याचा उलगाडा करून द्या. म्हणलं काय नको करू, तू तुझं कर, होईल तसं कर. मग मी काय केलं, ते घरापर्यंत आलं, ते बिल्डिंग बांधल्यानंतर बिल्डिंग बांधली, मग ते घराकडं आलं, मग ते चालूच ठेवलं. मग मी दत्त जयंती असं म्हणजे माधवगिरी मागतात नारायणपुरात, माधवगिरी मागतात. तर मग मी लाज वाटायला लागली, पोरं नावं ठेवायला लागली, माझी स्वतःची पोरं थोडी थोडी मोठी व्हायला लागली. तर मग मी माधवगिरी मागायला आले दत्तगुरूंच्या नावाने. जवळ नाही, लांब जायचे मागायला, 5 घरं मागायची, एवढं दिलं तरी बास. ते बिकाचं दान त्यात मला माझ्यात म्हणजे पिठात पीठ मिठात मीठ आलं ना, तर मग मला वाटायला लागलं की मी दत्त जयंती घालणार मग त्याच्या नावाची. कारण ज्या दिवशी दत्त जयंती त्या दिवशी सगळी गेली नारायणपूरला, पण मी म्हणलं मी जाणार नाही नारायणपूरला. का तर इथंच सगळं त्याचं वास्तव्य. त्याचं मी इकडे तिकडे गेलं तर येऊन गेला तर मग काय फायदा, मी इतके दिवस केलेलं त्याचं. पण ते नाही आलं. मग त्या बाईला मी म्हणलं तुला मी ना लक्ष्मीची पूजा असते बघा, त्या लक्ष्मीच्या पूजेपासून मला येड्यागत केलं त्याने. मग त्या लोकांच्या घरात मी लक्ष्मीची पूजा केली, मग तुझ्या घरात हिथं ह्या घरात माझ्या म्हणलं लक्ष्मीची बी पूजा नाही आणि तुझी बी पूजा करणार नाही म्हणलं. मी पूजा करल पण मी खंडायचं सोडून देणार. मग ते खंडायचं सोडून दिलं का एका बाईला मी विचारलं, जी वाचती ना, मी तर आता कधी उपास पकडायचे नाही, खरं सांगते मी तुम्हाला, उपास पकडायचे नाही, आपलं कष्ट करायची. 5 मुलं मला सांभाळायला लागायची, ती म्हणजे कशी 3 महिन्याची 6 महिन्याची अशी मुलं, आणि माझा मुलगा धरून 5 मुलं मला सांभाळायला लागायची. मला काही सुधारायचं नाही त्या टायमात. मी असे दिवस काढल्यावर मग किती होरपाळ्याला जीव असेल माझा. आणि मग कुठवर आलं होतं काय माझ्या लक्षात, तेच ते खंदायचं खंदायचं. तर मग खणलं मी तर नाही. आणि एका बाईला विचारलं, मी पुस्तक वाचत होती ना ती ज्ञानबोध हे असं काय ते, तर ती म्हणलं तुम्ही सांगा मला, माझ्या खरं सांगते मी आता तुम्हाला, एवढंसं देवाला तेल पण नव्हतं घरात, एवढंसं तेल नव्हतं वाटायला. थोडं असतं तरी मी दिवा लावला असता घरात. पण पोरबीर शाळेत गेली ना, मी दिवा लावायचे, असे दिवा लावायचे आणि घरात बसायचे. तर आहे दिवा लावलं तर आहे, डोळं उघडलं तर बंद, म्हणजे डोळं बंद करून बसायचे. कारण नवरा बी कामाला जायचा, म्हणजे खरा निष्कर्ष काढायसाठी. हां, पण मग नाही, तसं निष्कर्ष निघणं शक्य नाही झालं. मग मी ती खणलं. आमची खिडकी होती अशी, त्या खिडकीपाशी आहे ना, खिडकीपाशी म्हणजे अशी मी झोपले नाही, अशीच पडले, म्हणजे जणू काय असंच म्हणजे बेचैनमध्ये पडले अशी. आता ही सगळी शेताला पोरं शाळेत, ते नाही पोरांचं वडील कामाला गेलं आणि पोरं शाळेत, आणि मी आपली पडले. गुरुवारचाच शोध करायची त्याचा मी, दत्तगुरूंचा पडले तशी. तर त्याच्या अगोदर गणपतीचं मार्गक्रमण झालं घरात माझ्या. गणपतीचं म्हणलं दिसतोय गणपती, पण दिसाना कसा, हातात कसा यायना माझ्या. नंतर गणपतीच्या नंतर लक्ष्मी आली, लक्ष्मी त्याच्या मागं आली. तर लक्ष्मी डोळ्यापाशी एक धन आणि धान्य उशाला बसली. म्हणलं हे काय प्रकार आता व्हायला लागले, तेच काय कळाना. म्हणलं मी एवढी गरीब, आणि गरीब घरनं घरी आहे ना, अशक्य आहे म्हणलं, देव काय थोडी ना गरीबाच्या घरी येतो, असं म्हणजे त्या काळात वाटायचं. आणि मग खिडकी ती खंडायचा प्रकार केला चालू. म्हणलं बघू ट्राय करते मी, हिथं म्हणतोय ना आलोय मी, घरात गेले की आलो म्हणायचा. तर मी म्हणलं आता ट्राय करते. चिमण्या चिवचिव केल्या ना, मी हळदी कुकाचा करण घेऊन जायचं. तर हाय दत्तगुरू, कधी छोटा श्रीकृष्णा टाईप, कधी चक्र, कधी फूल, कधी कमंडलू, हां म्हणजे असं त्याच्या रूपातच यायचा. कधी खडावात यायचा, नाही तर कधी असा भस्म लावलेला, आणि गाईला दूध पितोय, साप गाईला दूध पितोय. मी परमेश्वरा दत्तगुरू, मी तुझ्या नावाने खरं सांगते, हे बघा आता माझं जेवण किती उरलेलं आहे, 7 वय झाले, आता कधी बी काय होईल. कुणी बी मी म्हणते ना, ह्या चॅनलवर कुणी बी हे प्रकार ऐकलं ना, आणि ह्याच्या सानिध्यातून चाललं ना, तर खरोखर शक्य होतं. शक्य होतं.
सगळं आपल्या सगळ्यांच्या आत्म्यात परमेश्वर आहे, पण जाणता येत नाही. का जाणता येत नाही? की आपल्याला संकटं नसतात, आणि ज्यावेळेस ज्यांना संकट असतात ते मनापासून देवाला आवाज मारतं, त्यावेळेसच तू जागा होतो, त्याच्यापाशी 100% येतो तो. हां असं. बरं, तुम्ही ते इथपर्यंत आले की ते लक्ष्मी वगैरे दिसायला लागले तुम्हाला? हां, लक्ष्मी दिसायला लागली. मग लक्ष्मी दिसायला लागली, म्हणलं कशाची लक्ष्मी, आपल्या घरात चिमणी बोंबाला तर तांदूळ नाही जास्त, कधी आणलं तर. मी खरं सांगते तुम्हाला, शेतात गेलं ना पावशेर साखर आणायची, आज साखर आणली ना उद्या साखर आणायची पावशेर. 2 टायमाचा चहा व्हायचा, पावशेर साखर थोडी शिल्लक राहायची. मग पावशेर साखर, पावशेर गोड तेल, फुल, इतकं आनंदी वातावरणात राहायचं आम्ही. पावशेर तेल, आता बघा या म्हणलं डबा आणतात पण त्या डब्याचा काही उपयोग आहे का? तीच खरी ती कला त्या काळाची मस्त. आणि मग लक्ष्मी वगैरे दिसायला लागले तुम्हाला? हां, लक्ष्मी दिसायला लागली. आणि मग नंतर ते आलो म्हणायला लागले. शंकराचा अवतार होता ते बरं का. मग ते मार्गक्रमण पहिला शंकरच करतो, पण तुम्ही मनापासून ऐकताय म्हणून माझ्या देवाचं सांगते मी. नाही तर मी ज्या ठिकाणी स्तुती होईल ना त्या ठिकाणी मी त्याला नाही पाठवत, म्हणजे त्याचं नाही सांगत. कारण का, मला नाव ठेवू द्या पण माझ्या दत्तगुरूंना नाव नाही ठेवा कुणी, म्हणून मी सांगत नाही कोणाला. मग झोपले मी इथं. असे प्रकार व्हायला लागले ना, मला रात्रीचा दिवस बी कळायचा ना, रात बी कळायची नाही. शेतात गेले ना तर ती वैरण आणायला लागली, अलगो तेवढं मोठं ओझं मला उचललं जायचं डोक्यावर. असं मी म्हणायचे, बाई एवढं कसलं जड ओझं आहे, ती मी कसं काय विचारलं, मलाच काही कळाना. असं व्हायचं. पुढं चालले, गोडा होता तर पुढं चालले तर मागून असं वाटतं कोणतरी येते, आणि अशी बघते तर काहीच नाही. तुमच्यासारख्याच्या घरात गेले, आमच्या चुलत सासूच्या, हे असं गेले घरात की माझ्या ह्याकडेला नाही तर ह्याकडेला उभा राहायचा. मग बोलायला आपल्याला होतं का, हे काय करतं, हे काय करतं, इकडंच लक्ष. मग त्याच्यामुळे मला येड्यात म्हणली सगळी, की म्हणजे काही बडबड करते, काही बडबड करते. आम्ही अशी करायची, ती समोर तुम्हाला बोलतो तिकडं नाही लक्ष लागायचं. म्हणजे मला स्वतःला असे प्रकार व्हायचे. आणि मग ते ही तर खिडकी होती का, खिडकीपाशी ती खणल्यानंतर खणलं, आणि तर म्हणलं काय नाही खरं आता. आणि त्या बाईला विचारलं, ती बाई काय खणल्यानंतर त्या बाईला मी म्हणलं, नाही खणायच्या आधी त्या बाईला म्हणलं काय वाटते, म्हणलं ते असं असं हे म्हणलं, इथं तुम्हाला तर वाचून थोडं ज्ञान असतं ना, वाचल्यावर ज्ञान असतं, पण मला बिना वाचता बिना हे करता म्हणजे ते कळायचं थोडंफार. हां. तर मग चिमणी आल्या की मी तिथं हळदी कुकू लावायला गेले की असं मी म्हणायचे, हळदी कुकायचं निमित्त करायचे, आणि जसंच उंबराला धरेल म्हणायचे, त्याला बी धरेल, पण ते नाही झालं नाही माझ्याच्याने. मग नंतर मी म्हणलं, खणते तू आहेस ना खाली. गडबड गडबड आवाज यायचा, गडबड गडबड आवाज यायचा, असा गडबड गडबड आवाज यायचा की मला काढ. तो काढ नाही म्हणायचा बरं का, पण गडगड गडगड गडगड. मग मी असं खणलं गुरुवारच्या दिवशी. एका गुरुवारी निष्कर्ष काढायच्या, दुसऱ्या गुरुवारी खांदायचं, तिसऱ्या गुरुवारी असे वेगळे वेगळे सुचवायचे मी डोक्यात. मग ती खणले. मला ती बाई काय बोलली की तुझा नवरा हसला विचित्र हे बाया म्हणली. मी सांगितलं तरी माझ्या इथं भांडायला येईल. तर म्हणजे खतरनाक होता. नाद कुणाचा पकडत नव्हते ते, म्हणजे त्याचा नाद कोणी पकडत नव्हतं, असं म्हणजे खतरनाक होती. आता ती काय म्हातारे झालेत तर काय नाही एवढं, पण त्या काळात म्हणजे हां. तर मग मला म्हणजे तुझा नवरा ना मारल, तुझ्या नशिबात असतं ना तर दगडीतून निघल दत्तगुरू, पण तू खंदू नकोस. खणल्यावर आणि की येड्यात मानतील, एक तर एवढ्या गोळ्या दिला तर ॲडमिट करतील तुला. तिला जरा ज्ञान होतं थोडं की माणसाने भक्ती केल्यावर काहीतरी भेटतं, ही त्या वाचनाने निम्मी बुद्धी येते माणसाला, नाही का. कुठलंही आपण कुठलंही पुस्तक वाचलं, कुठलंही काय केलं तर त्यातलं, आता आपण तरी काय इथं बसलो आणि तिकडं काय चाललं आहे आपण कुठं त्या मार्गदर्शनद्वारेच बोलतो ना, ते लिहिल्याच्या ह्याच्यावरच बोलतो ना. आता तुम्ही मोबाईल तर नाही का, इथं असं झालं तिथं तसं झालं, कसं लिहिल्यावरच चालते. म्हणजे ती अभ्यासात ती लई पुस्तक पाहायचे, देवाची भक्ती करायची. म्हणली नको खणू. मग नाही मी तिचं ऐकलं, म्हणलं खणलं मी, नाही सापडलं मला. आणि मग खिडकीपाशी येऊन बसले तर असा वरून मोठाची मोठा मारुती आला. असा मारुती म्हणजे दत्तगुरूंच्यात मारुती हे गणपती, हे गणपती हे मारुती, हे लक्ष्मी आणि ब्रह्म विष्णू महेश, यात एवढ्यांचं संघर्ष आहे एकत्र. हां. तर मग ते मारुती आला. झोपले. मी म्हणलं कसला मारुती आहेस का कोण आहेस मलाच काय कळाना. म्हणलं गदाबी दिसती तुझ्या हातात, म्हणलं लांबलचक, शिफ्टी दिसती लांबलचक, पण तू खराच मारुती आहे का. मी कसं शक्य करू, आज किती झालं मला मारून मारून मारायची वेळ आली. म्हणलं नवरा मारायला लागलाय म्हणलं मला,
आरती घ्यायला लागली, मला टाळी वाजवता यायची नाही, तर मी अशी भाकरी थाप मारायची सर, की ही माझी टाळी समज. हां, मी ह्यानी टाळी वाजवायची. म्हणजे त्या काळाचं मला रडायचं. आता रडण्यासारखं दिवस नाही. बरोबर. मला सगळं आयतं खायला देते, तर मला काही भाजी आणायची नाही, दूध आणायचं नाही, काय नाही. हा मुलगा बघतो, तो मुलगा बघतो, मुलगी बघती. पण बघा त्या काळाचं मला रडायला येते. म्हणजे कसं असं ते वाईट दिवस काढले ना ते. वाईट दिवस काढलं. आणि देवाने मला 40व्या वर्षी माझी आई नेली. 40व्या वर्षी किती वय असेल, 40 वर्षात आई नेली माझी. म्हणून मी दत्ताला सगळं म्हणलं, तूच माझी आई, तूच माझा बाप, आणि मुलं माझी नातेवाईक. कुणाच्या घरी गेले नाही मी, म्हणून दत्तावर विश्वास ठेवला. पाणी वगैरे काय प्यायचं का? पाणी आहे का रे? मला म्हणजे कसं मला रडाई येते, कसं त्यावेळेस राहू दे ना, मौन वगैरे होतं ना तुमचं. मग ते बजरंग बली ज्यावेळेस तुमच्याकडे आले, म्हणजे त्यांनी सांगितलं की खंदा म्हणून, हां, मग ते काय केलं मग तुम्ही पुढं? मग नाही खणलं. ती मारुतीचं बी मी असंच सोडलं, मनाच्या वरून सोडलं. म्हणलं तू खंदायचं जावतोय, गदा लाव, आता टोक लावतोय असा इथं खण म्हणून. डायरेक्ट तुम्हाला दिसलं का? हो, म्हणजे फेस टू फेस सगळं झालं माझ्याबरोबर, म्हणून मी सांगते. आणि मग ते आता खंदायचं दावलं ना, नाही खणलं. मग दत्त जयंती थोड्या दिवसातच आली. दत्त जयंती आली तर मग दत्त जयंतीच्या दिवशी आपलं काय सांगू तुम्हाला, त्यावेळेससुद्धा ना ही नव्हतं घरात. मी म्हणलं काय पोरांना घालू जेवायला, त्याच्या नावाची पोरं जेवाय घालते. नारायणपूरला तर जाऊ शकत नाही मी. नारायणपूरला गेलं माझं मन सांगायचं असं, की नारायणपूरला गेलं तर माझं दत्तगुरू येऊन जाईल, मग कसं काय राहणार माझ्या घरात, असं माझा म्हणजे दृढ विश्वास झाला होता त्याच्यावर माझा. मग गावातली एक अशी टपरी होती. टपरी ती बाई काय करायची, गहू ज्वारी तांदूळ हे ते सगळं विकायची. ती काय असं स्टेशनरी काय असेल ते विकायची. मी ते तिथं पण मी विश्वासाने वागले सगळ्यांसंगा. मग शेतात जरी कामाला गेले कुणाच्या इथं ना सर, तरी कसं की आता ही मालकीने हळूच सांगायची, आम्ही गरीब बाया 2-3 असायचं. जास्त गरीब म्हणजे कसं, दुसऱ्या बाया कशा दागिने हे ते असं नव्हतं त्यावेळेस आम्हाला. साधं एकदम साधं जायचं आपलं कसं तरी पटकन उरकून. आणि तर ती बाई सांगायची 15-20 बाया असायची त्याची इथं कामाला. तर ती बाई रोज मला फुलं द्यायची, माझ्या देवाला रोज द्यायची फुलं. तिच्याशी आम्ही फुलं तोडायचं, वटा असा करायचा आणि फुलं तोडायची. आणि इकडं मग पुण्याला पाठवायची पार्सल. गावाजवळ आहे ना इथून. मग तुम्ही ते कधी खणलं वगैरे ते सगळ्या गोष्टी? खणलं नाही परत मी. भेटलं कसं काय मग? सांगते ना मग ती ही दत्त जयंती आली. सगळ्या बाया मला लागतो, दरवर्षी जाते दत्त जयंतीला, चल की आपण दरगुरुवारी आम्ही बाया जायचो, गरीब बाया अशा सगळ्या जायचं. आमचा संच असायचा 2-4-5 जणीचा, आणि एकाच शेतात कामाला जायचं. मग आता मी म्हणलं मी नाही येणार. आता काय माहिती शक्य आहे का अशक्य आहे, देवाचा शोध कुणी लावलेला असं वाटेल का लगेच सहजासहजी समजेल का, डोक्यात येईल का की असं होते. पण म्हणलं खरं आहे का खोटं आहे, मग तरी मला वाटत नव्हतं बरं का. आणि मग ते मी गेले त्या बाईच्या इथं मागायला. मी म्हणलं माझं पैसे नाहीत. हो, बामणाकडे गेले मी, बामणाकडं. मला ते आमचा बामण म्हणजे विश्वास होता. मग त्यांना म्हणलं ह्यांच्या डोक्यात शिरकावं म्हणलं असा प्रकार. मला म्हणजे खरा ब्राह्मण होता तो. तर त्यांना इथून जा म्हणले, तू तिचं पुरं होईपर्यंत तू इथून जा, 4 दिवस तरी जा, 4-8 दिवस जा. मग पोरांचं बाप गेलं निघून. मग आता पैसे कुठे आहेत, त्यांनी नाही दिलं पैसे. थोडंफार पैसे, शेतातले पैसे किती पुरणार मला सांगा तुम्ही. पण म्हणलं मी पोरांच्या नावाने खीर करणार, आणि तुम्हाला सांगते भात घालणार, आणि चपात्या करणार. हे माझ्या डोक्यात, जास्त तर काही करू शकत नाही. मग तिने मला 2.5 किलो गहू दिलं, 2.5 किलो गहू दिले, 1 किलो तांदूळ दिलं, रवा दिला खीर बनवायला, छोटं आपलं जे काय लागणार मी, कारण परत देता आलं पाहिजे ना, जास्त घेऊन काय करायचं, परत देता आलं पाहिजे. मग मी घरी आले, दळण टाकलं दळायला. गिरण तिथंच होती, इथं तिचं दुकान आणि तिथं गिरण. मग तिथं टाकलं दळायला, आणि घरी आले. मग पोराला मी म्हणलं बाबा दळण घेऊन ये तेवढं. तर दळण घेऊन ये, तर नाही, पोरांच्या वडिलांनी आणलं दळण. मग तिथं गेलते ना, पण ते ब्राह्मणाने सांगितलं ना जायला त्यांना. ब्राह्मणाकडून आले ना, ब्राह्मणाने सांगितलं गावाला जा. ती गोष्ट दळणाच्या आधीची का मागची आहे, ब्राह्मणाने सांगितलं पहिलं, दळण नंतर. दत्त जयंतीपर्यंत ते होते. उद्या दत्त जयंती 2-4 दिवस आली तर ते होते. आणि दळण आणले आपलं
नाही का आयत्या वेळेला. तर मग ते दळलं, पिठाचा डबा तसाच आपला झाकलेला कपाटाला. आणि आता दुसऱ्या दिवशी ते गेलं असेल, मला असं माझ्या लक्षात नाही त्या काळाचं, पण ते गेलं वाटतं. ते त्यांनी सांगितलं गेलं, ब्राह्मणाने सांगितलं गेलं. मग आता गेल्यानंतर मग पोराला सांगितलं का मीच दळण आणलं, माझ्या लक्षात यायला एवढं, पण दळणाचा डबा आणून तसाच ठेवला. आणि मग मी म्हणलं आता काय आहे, आज दत्त जयंती. पोरं म्हणली, बाया म्हणल्या चला नारायणपूरला. मी म्हणलं मी नाही येणार म्हणलं नारायणपूरला. तर म्हणले काय येणार नाही म्हणलं माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, नको म्हणलं पोरांना, ते पोरं काय पळत पळत जातील, पळत येतील नाही का. मी नाही सांगितलं म्हणलं हे खरं का खोटं, उगाचच कशाला याचं खोटेपणा सांगू, ज्यावेळेस खरं घडेल त्यावेळेसच हे नाही का. मग ते पीठ मळलं मी आणि खिरीचं करायला लागले. तोपर्यंत त्या कोपरा 4 कोपरे असतात घरात, ह्या कोपऱ्यात नाचतोय, कधी श्रीकृष्णासारखं अवतार धावतोय, बासरी वाजवतोय. अवतार तर सगळे एकच असतात दत्ताचे, पंढरपूरचा विठ्ठल बी दत्तगुरूत मोडतोय. मग ते श्रीकृष्णासारखं बारकं बाळ व्हायचं, कधी चूल फुकायची मी चुली, कारण राखेल संपल, मग सरपण बिरपण आणायची मी, आकडीने काढून आणायची सरपण, आम्ही दोघं नारळ आकडीने सरपण आणायचं काढून, चांगलं चांगलं मस्त असं एवढं. मग सरपणाची कमी नसायची, मग चुली जास्त वापर करायचा. मग ते चुली मी ठेवला होता भात, चुलीवर भात ठेवला होता. 1 किलोचं तांदूळ, पातेलं माझं एवढं होतं आंघोळीचं पातेलं, त्यात भात घातला, कारण पोरांना जेवाय घालायचे. तर म्हणून मी ते भात घातलं. तर ते भातात काय झालं बघा सर, ते हे झालं 1 किलोचा भात. आता तुम्हाला तर काही कळणार नाही अंदाज स्वयंपाकाचा, पण एखाद्या माझ्यासारखी बाई म्हातारी किंवा काय स्वयंपाक करणारी बाई तिला कळलं. एवढंसं तांदूळ, 1 किलोचं तांदूळ एवढं, आणि ते पातेलं माझं एवढं आंघोळीला ठेवायचं आम्ही गावाला. तर म्हणलं पोरं जेवाय घालायचं, तर आपल्या आंघोळीचं पातेलं घासून स्वच्छ मस्त त्याच्यात भात घालायचा. तर ते ना वाईचंच कमी, एवढं असं कमी होतं. आता एवढं वाट कमी होतं. नाही तर कच्चा भात सगळा, 1 किलोचा भात अख्खं पातेलं भरलं, तो बी कच्चाच. 1.5 तांबे पाणी ओतलं मी, त्यावेळेस तो भात झाला. मग अगदी फुल झाला एवढा भात. मुगाची डाळ पावशेर आणली होती मी, पावशेर मुगाची डाळ, कुकरभर 5 लिटरचा कुकर होता ते बघा, कुकर मोडला आता या सुनांनी. 5 लिटरचा कुकर, भर आमटी केली, पोरांना जेवाय घातले. तर त्याच्या आधीच सांगते, तर चूल फुकायला लागले, चुलीत बी उभा. मग आता मला नेहमीच माहिती झाली, म्हणलं आपलं स्वयंपाक करायचा, जोपर्यंत पोरं नाही नको म्हणत्याल तोपर्यंत जेवण वाढायचं. म्हणलं ह्याचं रक्षण तूच कर, म्हणलं आता तुझा माझ्यावर विश्वास आहे. मग पोरांना जेव्हा घालते, पोरं खेळतात नाचतात, तर म्हणलं तुमच्यातच परमेश्वर आहे म्हणलं. आणि मग पोरांना खायला घातलं, प्यायला घातलं, तेवढाच भात. आमची घरची जेवली तेवढा. त्यावेळेस आमचं मालक नव्हतं घरी, बहिणीच्या घरी गेले वडकी गावात. मग ते तसाच भात, ती भाजी बनवलेली ती तशीच कुकरमध्ये. मग हो, ती पीठ मळाय घेतलं मी, गव्हाचं पीठ मळाय घेतलं. गव्हाचं पीठ मळाय घेतलं आणि ती खीर टाकली शेजाव इस्टोवर, आणि भात घातला चुलीवर, आणि पीठ मळाय घेतलं. असं पीठ मळाय घेतलं, तर एकच चाळण घेतली, त्या चाळणीत देव निघाला पिठातच. हे म्हणजे ना, म्हणजे मी सांगा नाही पाहिजे, पण ना मी म्हणते काय की संकटात माणसाने जर आवाज दिला तर आल्याशिवाय राहणार नाही. ते परमेश्वर एवढा मोठा आहे, देवादी देव, तिन्ही ताळाचा गमन करणारा तो ब्रह्म विष्णू महेश. पण त्यावेळेस मला कळलं, मग ती असं आडवं लावलेलं असायचं ना जमिनीत, तेच मला, तरी पण मला विश्वास बसाना. म्हणजे काय चालणीत काय आलं मग, पिंड आली का? पिंड आली. पण ती असं करताना मग मी खरेपणा घेतला करून माझ्याच मनाचं. मी एकटीच घरात, सगळी नारायणपूरला गेल्यात आमच्या वाड्यात ती वगैरे सगळं. आणि मग मी काय केलं, एक थाळा घेतला, थाळ्यात त्याला टाकलं तर त्याचं चक्र असं झालं. म्हणलं अरे तू तर खर. मग मी ज्या बाईला विचारलं ना की खंदू का, त्या बाईनीच मला तेल आणून दिलं. म्हणलं नाही, तेल कधी आणून दिलं तिने मला, एवढं तेल आणून दिलं नाही, दही आणून दिलं तिने. म्हणलं हो का असं म्हणलं हो का, हे आज प्रगट झालं. आणि तसा प्रकार व्हायला 2-3 वर्ष मी येड्यागत झाली होती. मी येड्यात काढलं, मला फक्त काम करायचे मी, पण बोलणे नाही कोणासंग. आणि मग तिने दही आणून दिलं, दह्याने धुतलं. म्हणलं एवढा आनंद वाटला मला ना, मग देवाऱ्यावर मांडलं मी.
मग काय म्हणले का आजूबाजूच्या घरात लोक काय म्हणले? आजूबाजूचे मग खरे पण वाटला की मग दत्त जयंती, त्यावेळची दत्त जयंती गेली आपली हलकी फुलकी. मग आम्हाला यश यायला लागलं. मग आमच्या पोरांच्या बापाने मग स्पीकर आणायचे, स्पीकरवर ही भजन बिजन आणि स्पीकरवर दत्ताची गाणी लावायची, हे करायची. मग दत्ताची गाणी लागली की लोक मग अशी ती ताट घेऊन माधवगिरी आणायची. मग मी माधवगिरी तरी पण मी ना चोरून वाडे आहेत अशा वाड्याच्या ठिकाणी जाऊन माधवगिरी मागायची. असा पदर करायचा आणि माधवगिरी दत्ताच्या गुरुच्या, म्हणजे लाजायचं नाही. मी तू पणाची बोलवण, म्हणजे मी कोण श्रेष्ठ नाही, गर्विष्ठ नाही, काय नाही, एकदम खाली लेवलचे हे, म्हणून ती भीक मागायची ह्या दारात. ते अण्णाचे मार्गदर्शन असायचं म्हणून ते तसं करायचं. जेवणाच्या आधी पहिली पौर्णिमेला पहिली माधवगिरी मागायची. मग अण्णांचं ना मला आई वडील विसरून गेले, पण अण्णांचं मला आता ध्यान येते. त्यांच्या दारात म्हणजे तो माणूस लई मोठा होता. आता आपण परत तिकडे येऊ. तुम्ही ते म्हणले शेतामध्ये तो जो तो प्रकट झाले ते कमंडली घेऊन हातामध्ये, ती बाई दिसल्यानंतर हां, मग त्याच्या मग पुढं काय झालं? मग पुढं ती बाई खाली गेली. आमची शेत अशी भाताची होती. मग ती अशी भाताच्या वावरातून अशी आधांतरी गेली. आणि ते दत्तगुरू, मी म्हणलं काय हे कोण माणूस आहे बाहेर, ह्यो मारायला आला काय मला? तर ह्यो हा दत्तगुरू तिच्या मागं चाललेला. मग एका हातात कमंडलू आणि एका हातात धूप. हां, ते धूपातच भूत जाते. मग धूप ते नारायणपुरात तसंच घडतं ना. ती सगळी भूताची माणसं अशी उभी राहतात, त्याला तेच लावतात ना, आणि ते ही पेटावतात. ते धूप पेटावलं की भूतं पळून जातात ना. तर ते झाडावर बसतात, काय करतात, उड्या मारतात, काय काय प्रकार करतात. तर ते तसं ते माझ्या लक्षात लगेच आलं. म्हणलं हे म्हणजे खडावा आणि कमंडलू बघितल्यानंतरच मी त्यांना ओळखलं. कारण म्हणजे ते 1-2 दिवसाचे ओळखीचे नव्हते. म्हणजे 30 वर्षापासून माझ्या त्या काळात म्हणजे 15 वर्ष तरी झाले असते. मग काय ती बाई गेली का निघून पुढे? बाई गेली ना, त्याच रोडनी, त्याच रस्त्याला, त्याच विहिरीकडे गेली. मग तिला बघितलं आणि माघारी असं बघितलं तर मी इकडं उभी आणि ती तिकडं उभी. आणि दत्तगुरूने असं माघारी बघितलं, असं केलं आणि ते कमंडलू धूप असाच चालू ठेवला बरं का. पण असाच धूप चालू, लंबा चौडा माणूस असा, पायात खडावा बिडा. मग ती गेली तेव्हा मला शुद्ध आली. तर सुट्टीचीच वेळ झाली तिला. म्हणजे कितीला सुट्टी दिवस जातो त्या वेळेस सुटतं माणूस शेतातलं. म्हणजे एंड झालं तिथं. मग त्या मावशी तुम्हाला काय बोलणार का? तुम्ही एवढा सगळा त्रास झाला, तुमच्या मावशीला सांगितलं नाही का त्यावेळेस? मावशी काहीच बोलली नाही. माझ्या आईची सक्की मावशी होती ना ती, तिने मला काहीच भ्रशब्द विचारला नाही, खरंच सांगते मी. आणि मी पण तिला सांगितलं ना, मला बी घरी येईपर्यंत सुद्धा म्हणजे डोकं ठिकाण्यावर नव्हतं माझं, हे मावशीला सांगू किंवा नको सांगू ही बुद्धी पण आली नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का त्या एवढ्या बाईला बघून वगैरे? मग मला उचलू आपटली तिने. ही असं करायची, गोल गोल फिरवायची, खाली तळ. मी म्हणायचे तू अगं ते पाण्यात पडल, मी पाण्यात पडल, तू का अशी करती? पण ती मला लय बॉल सारखी आपटली. नाही ते सगळं झाल्यानंतर ती ज्यावेळेस बाई निघून गेली ना, मग त्याच्यानंतर बरं काय तुम्हाला त्रास झाला? नाही. बरं. तर मित्रांनो, हे होते आजींचे अनुभव आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले. पहिलं वाटलं की थोडंफार काहीतरी चुका होतील, फक्त ते थोडेसे टॉपिक सांगताना ते खूप पुढे जायचे, पण परत आपण त्यांना आणायचो आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. असं जर कोणाचे जर आजी आजोबांना जर अनुभव सांगायचे असेल तर नक्की आम्हाला गुगल फॉर्मच्या मार्फत कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.